आणि सगळे मराठी चॅनल मी कव्हर केले. आता राधा राहिला प्रश्न, आणि जेव्हा पेड प्रोग्राम होते ना तेव्हा केले ना मी, कारण आता पैसे देऊन प्रोग्राम होतात ते मला नाही करायचे, म्हणून मी जेव्हा पेड नव्हते तेव्हा केले प्रोग्राम. तर सांगायचं म्हणजे स्किन हा जो आपला अवयव आहे किंवा काया, ती कशी आहे पूर्ण शरीराला आवरण केलेली आहे. आणि तिचं खरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं कार्य आपल्या देहामध्ये आहे, कारण ती प्रोटेक्ट करते आपल्याला. बरेच जण माझ्याकडे येतात जेव्हा पेशंट म्हणून, त्यावेळेस ते सांगतात मॅडम आम्ही लहान मुलांना तेव्हा खूप गोरे होतो आणि आता मात्र आम्ही नाही. बघा ना आता इथून रंग अजूनही गोरा आहे, मग बाहेरचं का नाही, तिथलं का नाही होत. तर हे केमिकल्स आपल्याला आजकाल इतकी म्हणजे आपण त्याच्या अधीन झालेलो. पहिली गोष्ट म्हणजे पोल्युशन आहे, इतकी घाणेरडी हवा आहे आपल्या इथे, आणि त्याच्यामुळे पहिला परिणाम होतो तो आपल्यावरती पोल्युशनचा. दुसरं होतं तर म्हणजे काय आहे, शेजारची माझी मैत्रीण लिपस्टिक लावते आणि मी लावत नाही. मग त्या लावायची तर नॅचरल बनवा ना, मी शिकवते नॅचरल बनवायला, टांगम पावडर बनवायला शिकवते, लिपस्टिक बनवायला शिकवते, फाउंडेशन बनवायला शिकवते, आणि तुमचं काय ते कॉम्पॅक्ट पावडर ते पण मी शिकवते. तर नॅचरल करा, कशाला ते आपल्याला पाहिजे वाटेल त्या म्हणजे पावडरी ते आपल्या याच्या तर बघितलं ना कोणत्या एका कंपनीवरती केस पण झाले की त्यांनी जी बेबी पावडर आहे त्याच्यामध्ये काही केमिकल वापरली आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बॅन झाला. तर आपल्याला या आर्टिफिशियलमध्ये जायचंच नाही, सिंथेटिक गोष्टींमध्ये जायचंच नाही. आपल्याला काय करायचं आहे तर नॅचरल वापरायचं, जे काही आहे ना ते सगळं नॅचरल वापरा. आणि म्हणून सगळ्यात जेव्हा मी सुरुवात केली या प्रॅक्टिसला तेव्हा मी म्हटलं की आपल्या देवदेवता किती बरं चांगल्या होत्या. आपण म्हणतो की सरस्वतीसारखं लावण्य, लक्ष्मीसारखं लावण्य, मग आपल्याला का नको त्या काय मेकअप करत होत्या का? नाही, त्यांचं मेकअपचं काय होतं, त्या विळा खायच्या आणि ओठ लाल करायच्या देवता, त्याच्यानंतर त्या चांगले चुकले हिरे माणसं दागिने घालत होत्या आपल्या शरीरावर, तर त्याचं पाणी आपल्या अंगावर पडत होतं आणि त्या चांगल्या दिसत होत्या. तर हे सगळं नॅचरल गोष्टी त्या वापरत होत्या, आणि म्हणून नॅचरल वापरा हेच मी सांगतो. तर मग आपल्याकडे काय नाही आहे नॅचरल, आपल्यामध्ये सगळे एवढ्या वनस्पती येतो. किती वनस्पती आहेत? 750 तर मला माहिती आहे, मी काय शिकवतो 750 वनस्पती. मग जर का ह्या एवढ्या आहेत ते आपल्याला काय काय देतात आणि आपल्याला नको. इव्हन ही आता मुलगी आली ना माझी स्टेजवर, ती पण लहान असताना तिच्या एका मैत्रिणीला सांगत होती क्या मेरी मम्मी है ना वो मुझे पेंटिंग यूज करने ही नहीं देती, वो घर का ही शैम्पू होती है यूज करने का. अगो काय तुझं वाईट झालं तू हां काहीच नाही. तर तिला आत्ता कळलं, मोठे झाली तेव्हा तिला कळतं की आपल्याला हे आईने नाही दिलं म्हणून फार आपण चांगलं केलं. तर सांगण्याचा मुद्दा काय की आपल्याकडे सगळे जी आपण स्पा क्रीम वापरतो हे स्पासाठी ती आपल्याकडे नॅचरल आहे. त्याच्यानंतर आपण जे काही तुम्ही फाउंडेशन या सगळं 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 आहे आपल्याकडे, आणि या वनस्पती आपल्याला देतात. आता काही कॉर्नस्टार्च आहे आपल्याकडे, त्या कॉर्नस्टार्चपासून आपण आपली टाल्कम पावडर बनवू शकतो. माहिती आहे का तुम्हाला? चंदन आहे ते आपण परफ्यूम म्हणून वापरू शकतो. गुलाब आहे त्याचा सुवास आपण घेऊ शकतो. तुम्हाला अजून माहिती आहे का पोस्ट पोल्युजन म्हणून आपल्याकडे वनस्पती आपल्या उत्पन्नामध्ये ते असतं, तर त्याच्यामुळे इतका सुगंध येतो. त्याच्यानंतर कपूर घासली आहे त्याचा सुगंध येतो, पण आपल्याला काय लागतं बाहेरचे फ्रॅग्रन्स लागतात, आणि मग त्याचा आपल्याला लॉंगर लास्टिंग इफेक्ट आहे का असं सगळ्या मला विचारतात. तर मी म्हटलं चंदनाचा तर लावा, अख्खा दिवस तुमचा वास जाणार, पण प्युअर चंदनाचं काही. आणि त्यांनी आपल्याला किती फायदे होतात, म्हणजे हे प्युअर आहे म्हणून तर होतंच, पण तुम्हाला माहिती आहे का आपले काही ग्रह आहेत तर ते पण आपण चंदनाचा तर लावला ना तर खुश होतात. उदाहरणार्थ राहुग्रह आहे आपल्याकडे, त्याला चंदन फार आवडतं आणि तो आपल्याला त्रास पण देतो. तर
तर म्हणून वर्धन करण्यासाठी आपण त्याच्या आवडीच्या गोष्टी वापरल्या तर आपलं भवितव्य पण चांगलं होतं. म्हणजे नुसतंच आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या त्वचेला मिळतात असं नाही. आता आपल्याला ज्या मधमाशा आहेत ना त्या जमवतात सगळ्या गोष्टी हां, तर त्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला त्याच्यापासून हनी मिळतो, मध मिळतो, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती. पण तो हनी काढून घेतल्यानंतर जे राहतं ना पोळं मधमाशांचं त्याच्यापासून जे मेण मिळतं त्याच्या आपल्या या गोष्टी आहेत सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत त्या. तुम्हाला क्रायक्रीम मिळू शकेल त्याच्यामध्ये, तुम्हाला बॉडी लोशन आहे ते मिळू शकेल, त्याच्यानंतर काही क्रीम्स बनवले. आपल्याकडे केमिकल येतच नाही, घरातच येत. इवन क्रोसिनची गोळी नसते माझ्या घरामध्ये, माझ्याकडे काढे असतात, गिलोयचा काढा असतो, हे असतं आणि त्यांनी बनवतं. काही नसतं माझ्याकडे, कृत्रिम काहीही नाही, सगळं नॅचरल. आणि तुम्ही नॅचरल हे करा, वापरा, तेवढं तुम्हाला त्यापासून खूप गोष्टी मिळू शकतात. आता या नॅचरल वापरण्यासाठी आपल्यावरती काय परिणाम झालेले आहेत ना ते आपण बघूया. आपण काही खात असतो बरोबर, ते बाहेर दिसतं बर्गर आहे, पिझ्झा आहे आणि तुमचं वय पण आहे, तुम्ही खाऊ पण शकता. अर्थात आमच्या वयामध्ये आम्ही का नाही खाल्लं, कारण ते तेवढं इंट्रोड्यूस नव्हतं त्यावेळेला आणि मग ते खाल्ल्यावर आम्हाला पचतही नव्हतं, त्याच्यामुळे पॅरेंट्स देत नाही मग काय होत होतं म्हणून आम्ही खाल्लं नाही. पण आता तुम्हाला कसं, तुम्ही गुगल पे, तुमच्याकडेच पैसे असतात, तुम्ही गुगल पे करता, ते खाता, घेता आणि खाता. त्यांनी काय होतं तुम्हाला तेवढ्यापुरतं सॅटिस्फॅक्शन खूप मिळतं. काय ते आज पिझ्झा माझा आहे ना 8 वर्षाचा नातू, काय काय आजी काय काय पण पडते का पिझ्झा किती छान लागतो. आणि म्हटलं मग दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी तुझं पोट दुखायला लागतं. आणि पोट दुखतं का, तर हा जो मैदा आहे ना हा चिकटून बसतो ऑपरेशन, तो जात नाही आणि तो गेला नाही ना तर सगळ्यात पहिला परिणाम होतो तो आपल्या त्वचेचा. विरुद्ध हा घेऊन बघा, म्हणजे काय ताकाबरोबर गुळ नाही खायचा किंवा तेलाबरोबर दही नाही खायचं, हा असा विरुद्ध हा घेऊन बघा. पहिलं दिसेल की तुमचं राबलेला चेहरा दिसत. त्यामुळे आहारामध्ये पण जैसं खाये अन्न वैसा बने मन आणि तन, म्हणून आहारच इतका चांगला ठेवा की तुमच्यावरती काही परिणाम होणारच नाही. आता मला पण वाटतं दही वडा खावं, फ्रूट सॅलड खावं वाटतं ना मला पण. मग हे मुलं म्हणतात नाही वर्षातून एकदा चालतं ग. काल पण मी गेले तर माझ्या पुढे माझ्या नंदेकडे आले, मी तिने पहिली बिस्किट आणून ठेवली छान मालकीची. हां मी म्हटलं की खायला मन होत आहे, गेला हात मागे, कारण तो माहिती आहे तो पुन्हा चिकटला माझ्या पोटाला की पुढचे माझे 8 दिवस बेकार होणार आणि ते 8 दिवस पोटदुखी तर होणार, शिवाय आपल्याला काही म्हणालं तर की आपलं तोंड पण तसं दिसतं ना, चांगलं नाही दिसत दोघे नाही. तर मग जेव्हा आपण अशा वेळेस बसतो तर म्हणून हे सगळं घालवण्यासाठी पहिलं काय करा, आता आपला आहार सांभाळा. आता इतके दिवस तुम्ही नाही सांभाळले, आता तुम्हाला सांभाळायचं आहे, ठीक आहे. पहिलं बॉडी डिटॉक्स करून टाका. बॉडी डिटॉक्स करायला कितीतरी प्रकार आहेत, एक सगळ्यात छान तुम्हाला प्रकार सांगा आणि सोपा आहे, तो म्हणजे ॲशगार्ड ज्यूस. जे आपला कोहळा असतो की नाही त्याचा ज्यूस. आणि काय त्वचा होते 8 दिवस घेऊन बघा. माझे दूरचे स्टुडंट आहेत तर ते मला सांगितलं कर्नाटकातली आहे, तर ते म्हणाले आंटी मैंने वो हम लोग से सांबार में कभी कभी यूज करते थे, अभी तो मैं डेली लेती हूँ तो प्लास्टिक बन गई है. मैं बोली छवि भाई बोली तभी ये हो गए. मग ते म्हणाले अभी एक बात मुझे बताओ कि नॅचरल अँटीबायोटिक्स, नॅचरल अँटीवायरल मेडिसिन क्या है. तो मुझे म्हटलं की हमें कशाला आपल्याला, हमें नेचुरल एंड मैंने बाद में बताया उनको क्या क्या है, नहीं है ऐसा नहीं है. फिर ये क्यों जरूरत होती है, हमें कोविड आया, हमें क्यों कोविड हो गया, क्योंकि एक देखो कचरे का डब्बा है, कचरे के डब्बे में हम कचरा डालते जाते हैं, फिर वो क्या हो जाता है ऊपर तक भर जाता है. ऊपर तक भर जाने के बाद क्या होता है, ओव्हरफ्लो होता है. मग त्याच्यावरती माशा येणार,
त्याच्या इथे काही आणखी काही छिद्र म्हणतो आपण ते बघा बारीक बारीक हे असतात ते जमणार आणि ते तिथे बसणार त्यातनीच आपल्याला रोगाचा प्रसार होणार त्यांच्या तर हा हे आपलं शरीर पण जर का तुम्ही कचऱ्याचं घर घेतात ना डबा तर ते व्हायरसेस ते बॅक्टेरिया आपल्याकडे काय होतात अट्रॅक्ट होतात आणि मग अट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला रोग होतात आपल्याला रोगच माहीत असतो म्हणून आपण आपलं घर आपलं शरीर कचऱ्याचा डबा बनवायचा नाही आणि मग त्याच्यासाठी आपण काय करायचं तुम्ही जाता येईल ना आजकाल खायला ते सात्विकमध्ये तो आहार आपल्याला खरंच बेस्ट किती बघा छान आहे किती छान इतक्या लोकांना ते जेवायला घालतंय पण तुम्हाला काय झालं इसमें नमक मिरची नाही आहे मसाला नाही आहे म्हणून तुम्ही वेगळा तुम्हाला नाश्ता बनवून घ्यायचा येतं की नाही हां तर मग असं नका ते बरोबर तुमच्यासाठी करत असतात पण आपल्याला हे नको असतं आपल्याला काय लागतं छान चमचमीत वडा पाव तुझं आपल्याला फार आवडीचं अरे मला पण आवडतं पण परवा मी येताना ठाण्यावर येताना तिला मिळतं ठीकच पण झालं का मला त्रास झाला तर त्याच्यासाठी आपल्याला मिरची पण कमी तुम्हाला जर का त्वचा चांगली ठेवायची असेल तर मिरची कमी खा म्हणजेच काय मसाले खाऊ नका खूप खाऊ नका मसाला छान असतो आपल्याला पचनाला पण मदत करतो पण आपण काय करतो कोणताही पदार्थ बनवायला घेतला त्याच्यामध्ये किचन किंग मसाला आपण घालतो का तर छान टेस्ट येते मग सगळेजण म्हणतात काय छान स्वयंपाक बनवतात का तर मसाला मॅगी मॅजिक मसाला तो आपण घालतो का तर काहीतरी आहे ना 5 रुपयाचं पाकिट मिळतं ते आणि ते तुम्ही घालता आणि त्याच्यामध्ये काय आहे अजून फोटो आहे खायला छान लागतो हो पण नंतर काय शरीराची वाढ लागते ते चांगलं नाही आहे आपल्या ब्रेनलाही ते चांगलं नाही आहे मग आपल्या ब्रेनला सगळ्याला चांगल्या गोष्टी काय आहेत तर सात्विक अजून आता डोक्यापासूनच आपण खाली करतो जाऊया की कोणत्या कोणत्या वनस्पती आपल्याला उपयोगी आता जर का आपल्याला आपला ब्रेन चांगला ठेवायचा असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ब्राह्मी तुम्हाला अशी तशी नाही मिळाली ब्राह्मीचा रस आजकाल बाहेर विकतोय ब्राह्मीचं सर्वच मिळतं तर ते आणा आणि कमीत कमी दिवसातून एकदा एवढं ते 30 ml ते काय असतं ना मैदा कप त्याच्यामधून घ्या ते आणि ते तरी ब्राह्मी घ्या तुमची बुद्धी चांगली दुसरी गोष्ट आहे ब्राह्मी वटी मिळते आजकाल बाजारात तर ब्राह्मी वटी मिळते तुम्ही ब्राह्मी वटी घ्या दुसरी गोष्ट ब्रेनसाठी अतिशय चांगली म्हणजे आपण तर त्याच्यासाठी एक पावडर माईकवरती माईक तो नाही तो तर ब्राह्मी वटी सांगितली तुम्हाला नंतरची जी आहे गोष्ट ती आपल्याला खूप आवडते ती म्हणजे अक्रोड आता एक पावडर कशी करतात तीच सांगते तुम्हाला आजकाल तुमच्यात ते प्रोटीनचं फॅड आहे ना प्रोटीन कसं हे घेतात ते तर त्याच्यासाठी एक पावडर आहे ती म्हणजे बदाम हां त्याच्यानंतर अक्रोड नंतर आपल्या पंपकिन म्हणजे भोपळ्याच्या बिया नंतर काळे तीळ नंतर मगज म्हणजे कलिंगडाच्या बिया सूरजमुखीच्या बिया आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अळशीच्या बिया फ्लॅक्स हे सगळं काय करा मॉइश्चर जाईपर्यंत रोज करा मॉइश्चर गेल्यानंतर त्याची पावडर करा एकत्र करून आणि ती जमवून ठेवा रोज अर्धा कप दुधात किंवा 1 कप दुधामध्ये 1 चमचा घालून घ्या तुमची बुद्धी तुमचं शरीर हे अतिशय एनर्जेटिक होईल आणि तुम्ही मला नंतर फोन करून सांगा की ही पावडर आम्ही पण घरी जाऊन बनवली आणि ती अतिशय चांगली आहे कारण माझे विद्यार्थी आहेत ना हे इथे आहेत ते मी BNYS ला शिकवते बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी तर त्याच्यातले माझे विद्यार्थी आहेत तिथे माझी मुलगी नाही ती LLM आहे लॉ याच्यामध्ये पण ते माझे बाकी सगळे स्टुडंट आहेत तर ते मला खूप मदतही करतात आणि चांगलं
शिकतायत ते डिग्री कोर्सला, त्यांना मी शिकवते. तर त्यांनाही पावडर शिकवले. अजूनही आहेत माझे विद्यार्थी, पण ते सगळे काही आले नाही. तर त्यांनाही मी हे शिकवलं आणि त्यांनी सगळ्यांनी घरी जाऊन ही पावडर बनवली आणि घेता येते. इतकं एनर्जेटिक वाटतं की त्याला दुसरं काहीही घेण्याची गरज नाही. तुम्ही घ्या, कारण तरुण आहात तुम्ही सगळेजण, तर आत्ताच तुम्ही घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. तुमची बुद्धी पण चांगली होईल, तुमचा ब्रेन चांगला होईल आणि तुमचं प्रोटीन नीड जी आहे किंवा ओमेगा 3 आपल्याला जे गरजेचं आहे तेही ह्याच्यातनं मिळेल आणि तुमची हेल्थ चांगली होईल. नको ना चालेल. तर ते तुम्ही करून बघा. आता बघा, वनस्पतींमध्ये जर का आपण बघितलं तर पोटॅटो हे काय आहे, नॅचरल ब्लीच आहे. आपला रॅडिश मुळा तो पण नॅचरल ब्लीच आहे. आणखी काय नॅचरल ब्लीच आहे, हळद. पण हळद ही पपई बरोबर लावायची तर ती ब्लिचिंग ॲक्शन करते. आणि हळद जेव्हा आपण लावतो ती नॉट मोर दॅन 20 मिनिट्स आणि ती पूर्ण निघाली पाहिजे चेहऱ्यावर धुतल्यावर. त्याचे ट्रेसेस कुठे राहता कामा नये, आणखी डाग येतात, चांगलं होत नाही. पण 20 मिनिटं लावा, तुम्हाला नक्की 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 फायदा मिळेल. आणखी काही रोज गुलाब. आता बघा हो, गुलाब मेकअप करून येतो का झाडावर? नाही. किती छान दिसतो. मधली कमळे ती किती छान दिसतात, कारण ते नैसर्गिक आहे. ते नैसर्गिक कलर घेऊन आले. आपलाही जो नैसर्गिक कलर आहे ना तो आपल्याला छान दिसतो. काही प्रत्येक जणांनीच गोरं व्हायला पाहिजे असं काही नाहीये. फक्त चकचकीत त्वचा पाहिजे तुम्हाला. जर का चकचकीत त्वचा असेल तर तुम्ही छान दिसणारच. किती वाईट ते कोण कोण आहेत ना त्या अभिनेत्री, ते काय आहेत हो, कुठे त्या गोऱ्या, पण ते छान दिसतात म्हणून आपण बघतो की नाही त्यांच्याकडे. का तर त्या त्यांच्या त्वचेचं सौंदर्य राखतात. आता कोणत्या एवढ्या मला माहीत नाही आहे. आमच्या जमान्यामध्ये चांगल्या दिसणाऱ्या नट्याच्या होत्या त्या म्हणजे मधुबाला, मीना कुमारी, या सगळ्या जणी होत्या आणि त्या खूप छान दिसायच्या कारण त्या केअर घ्यायच्या. पण नंतर त्या खराब का दिसायला लागल्या? साधना किती सुंदर होती, पण तिला थायरॉईड झालं आणि थायरॉईड नंतर ती एकदम घाणेरडी दिसायला लागली. तिला लोकांसमोर येण्याची लाज वाटायला लागली. तर आपण आपली खराबी न करता आपलं सौंदर्य आणि आपली हेल्थ तुम्ही चांगली ठेवा. काल आपण वरती ऑडिटोरियममध्ये ऐकत होतो, त्या सरांनी स्लीपवरती सांगितलं तुम्हाला. तर त्याने काय सांगितलं की तुम्ही चांगली झोप घ्या तरी तुमचा चेहरा हे दिसेल. आपण एखाद दिवशी जागरण केलं आणि आपण बाहेर पडलो तर आपलं काय म्हणतात, अशी का दिसते तुला, झोपली नाही का काल रात्री, असं लोक आपल्याला इमिजिएट विचारतात. तर झोपेचा परिणाम होतो आपल्यावर. आपण वाईट साईड काहीतरी खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर होतो. म्हणजे आता लोक अल्कोहोल वगैरे घेतात त्याच्याबद्दल बोलायचं आहे मला, बाकी काही नाही. तर चुकीच्या गोष्टी म्हणजे ह्या आहेत. अरे चांगलं खाणार, ते अल्कोहोलमध्ये काय आहे रे एवढं चांगलं? काही नाही आहे. सगळं शरीराची खराबी करणार आहे. माझ्याकडे किती पेशंट असे आले होते जेव्हा मी शिवाजी पार्कला प्रॅक्टिस करायचे. मॅडम बघा ना, सगळे इथे पिगमेंटेशन झालं आहे, इकडे आलं आहे. म्हटलं अल्कोहोल घेतला का? हो मॅडम, प्रोटोकॉल आहे. म्हटलं कोणी सांगितलं? कसला प्रोटोकॉल? काही नाही, मी अशी पटकन बोलते काही वेळेला, कारण काही सिनियरिटीप्रमाणे येतो हो तोंडातून, मुद्दाम नाही बोलत पण येतं. तर मी म्हटलं की कसला प्रोटोकॉल? थोडे मित्र असले किंवा काही ऑफिसमध्ये पार्टी वगैरे असेल, म्हटलं काही नाही घेत म्हणून सांगायचं. कमीपणा कसला त्याच्यामध्ये? काही नाही. मग म्हटलं आता हे माझ्याकडे यावं लागलं की मी पैसे देऊ. मग तुम्ही पैसे घालवता आणि नंतर इलाज करता. आपल्या हातात आहे ते करा ना. मग आपल्या हातात ज्या आहेत गोष्टी त्या आपण करायच्या. आता हे त्याने लावलं आहे वेदना मुक्त भारत. वेदना असेल तरी आपल्याला काय होतं की आपण चांगले दिसत नाही. आपल्याला कुठेही वेदना होत असेल तर ती पटकन आपल्या तोंडावर दिसते आणि म्हणून आपण कुठेही दुखेल असं होऊ नये. मग ती
हा एक सब्जेक्ट पण आहे नेचरोपॅथीमध्ये. तर हा जर का आपण कॉस्मेटिक ॲक्युप्रेशर केलं तर आपल्याला काहीही करायला लागत नाही. आपले फेशियल कप्स असतात तर या आपण ट्रिंगल्ससुद्धा काय करू शकतो, घालू शकतो. इतकं सोपं आहे हो सौंदर्य राखणं, पण आपल्याला लागतात ती कॉस्मेटिक्स. तर सांगायचं म्हणजे मी नेचरोपॅथीचे भरपूर कोर्सेस पण घेते, छोटे छोटे, काही 6 महिन्याचे आहेत, काही हे जे ब्युटी कोर्सेस आहेत ना ते आहेत साधारण 7-8 दिवसाचे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही क्रीम्स बनवायला शिकवते, काही सिरम बनवायला शिकवते, फेस शीट मास्क असतात ते शिकवते, बोटॉक्स क्रीम नाही करते. आपल्याला काही सुया टोचून करायचं नाही, जे काही करायचं आहे ते नॅचरल. तो बोटॉक्स मी आत्ताच एक वर्कशॉप घेतलं आमच्या ठाण्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये. त्या बायकांना मी जाताना ते सगळं क्रीम लावून छानपैकी करून दिली. त्या घरी गेल्या, थोडासा उशीर झाला होता. त्यांचे नवरे म्हणाले हां मग काय उशीर होणार, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले. नाही बाबा नाही गेलेली, मग एवढी कशी चांगली दिसते. म्हणाले आमची मॅडम आहेत ना त्यांनी आम्हाला आज काय काय करून पण दिलं, त्यांनी आम्ही छान दिसतो. तर तुम्हाला पण असे कोर्सेस करायचे असतील तर मला सांगा, मी ऑनलाईन पण शिकवेन. तुमच्या इथे म्हणजे आता तुम्ही पुण्यात आहात, मी फक्त ठाण्यात राहते. मी कधी आले पुण्यात तर मी तुम्हाला तिथेही येऊन शिकवेन, किंवा मला बोलवा मी पुण्यात येईन आणि शिकवेन तुम्हाला. कारण माझी पुण्यात खूप घर आहे, त्यामुळे मी येऊन राहून तुम्हाला शिकवेन. पण जे बनाल ना सुंदर ते नॅचरली बना, एवढंच मला सांगणं आहे. थँक्यू व्हेरी मच. आवडलं असेल तर मला नंतर नक्की भेटा. माझं तिथे मी पॅम्पलेट पण ठेवते आणि प्रॉडक्ट्स पण आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही येऊन मला भेटा. तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तरी मला भेटा.